देव तिळे आला जीव गोड गोड झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले एक सानेचे खुंटले, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दनी जनी, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिगुण पावलो, अधित्र जनने देवाचिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देव तिळे आला जीव गोड गोड झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केला असे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्यामुळे हा दारात ते तुळसांनी, मंदिरावरचं कळस आणि स्त्रियांच्या कंपाळीचं कुंकू ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे धर्मगुरु माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा मकर संक्रांती निवास. देव तिळे आला जीव गोड गोड झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. 11 वर्षानंतर पर्व काळाला आले का, तर मकर संक्रांत आणि एकादशी एका दिवशी आलेले. आणि संक्रांतीला दुपारी 3:06 ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत व्यवसायाचा कार्यक्रम आहे. म्हणून माझा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देव तिळे आला जीव गोड गोड झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मकर राशी मध्ये सूर्य प्रवेश करतो आणि मग तीळ दिवस वाढवतो, तीळ रात्र कमी होती, गारठा तीळ कमी होतो, उष्णता वाढते. हा सण आहे सुहासिनींचा, भाग्यश्रींचा. हा सण काय हिंदू धर्माचा अनेक वर्षाचा सण आहे. 14 किंवा 15 तारखेला सण येतो मकर संक्रांतीचा. दिवाळी दसरा तरी मागे पुढे होईल, पण 14 किंवा 15 किंवा 14 जानेवारी 2026 ला मकर संक्रांत आहे. आणि त्या दिवशी एकादश आहे. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग रचना करीत असताना त्या दिवशी सुद्धा मकर संक्रांत होती आणि त्या दिवशी सुद्धा एकादश होती. माझे तुकाराम महाराज म्हणतात, आपण सण म्हणजे नुसत्या पोळ्या झोडायच्या नाही, तर त्या दिवशी फळ असन, तुमच्याकडे सफरचंद केळ काय असन, फराळाचं असन, पोळ्या दुसऱ्या दिवशी करा. आदल्या दिवशी भोगी, आणि भोगीच्या दिवशी खेंगट करतो आपण बाजरीच्या भाकरी, आणि दुसऱ्या दिवशी एकादशी. एकादश धरा, फळ निवद दाखवा, आणि तुम्ही द्वादशीला पोळ्याचा निवद करू शकता, देवाला दाखवू शकता. हा हिंदू सण आहे मकर संक्रांत. आपण बाजारात गेलो तर कहाणीची पुस्तकं 50-60 रुपयाला मिळतात. त्याच्यात लिहिलेलं जातं, एक आलपट नगर असतं, त्याच्यात एक राजा असतो, त्याला 2 पत्न्या असतात, एक आवडते एक न आवडते. गुडघीतला फोपाटा असतो, ऊन असतं, पाण्याचा पत्ता नाही. ती काल्पनिक कहाणी आणि चराट असतं. पण ही मकर संक्रांत ही जुना हिंदूंचा सण आहे. आणि म्हणून यंदा 14 जानेवारीला एकादश आलेली आहे. आणि त्या एकादशीला उपवास धरून सुहासिनीने आपला सण आहे. त्या सणाचं दुपारी 3:06 ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत व्यवसायाचा कार्यक्रम आहे. तेव्हा तुम्हाला सगळं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी हबप आबासाहेब महाराज नवले. रामकृष्ण हरी जय हरी.